बघा विद्यार्थी मित्रांनो, कंचे भागू बेवरचे जे उदाहरणं आहेत, रे कंचे भागू बेव किंवा व्ही बॉडोमास, याच्यावरची एक लेवल आपण बघितली होती, एका विशिष्ट लेवलचे बेसिक लेवलचे उदाहरणं आपण बघितले होते. आता आपल्याला त्यापेक्षा हायर लेवलचे उदाहरणं बघायचे आहेत आणि आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये हायेस्ट लेवलचे, ठीक आहे, असे उदाहरणं बघणार आहे. मग आता याच्यामध्ये मी ही जी उदाहरणं लिहिली आहे त्याला मुद्दाम उलटे क्रमांक दिले आहेत. आधी हे सोडवणार आपण, नंतर हे, म्हणून हे एक क्रमांक, एक दोन क्रमांक, ठीक आहे. तर आधी आपण हे उदाहरण सोडवणार आहे. तुम्हाला माहिती आहे उदाहरण सोडवताना जर तुम्हाला ब्रॅकेट्स दिलेले असतील तर या ब्रॅकेटमधले पुन्हा ब्रॅकेट असेल तर आतला ब्रॅकेट आधी सोडवायचा आणि आतला ब्रॅकेट सोडवताना सुद्धा चे आधी, ठीक आहे, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, त्यानुसार आपण आधी याला सोडवून घेणार, ठीक आहे. मग आता हे 24 भागेला हा कर्ली ब्रॅकेट, हे 87 मायनस 3 आणि या ब्रॅकेटमध्ये 5 5, याचा अर्थ होतो 5 गुणेला 5 आणि मग 5 गुणेला जर 5 केले तर हे 25 होतात, ठीक आहे. आणि ते 25 याला गुणेला येतात आणि म्हणून इथे आपण करणार 3 गुणेला 25, 5 गुणेला 5, 5 5, याचा अर्थ होतो 5 गुणेला 5 आणि ते होतात 25. या कंसाची किंमत 25 आली, ती आपण इथे लिहिली. आता या ब्रॅकेटमध्ये आपण आधी हा गुणाकार करणार, ठीक आहे. मग 24 भागेला मैरपी कंसामध्ये 87 वजा 25 त्रिक 75. आता काय करणार आपण, हा कंस सोडवून घेणार. 24 भागेला 87 मधून 75 गेले, ठीक आहे, किती राहणार 12, ठीक आहे. आणि म्हणून इथे किती येणार 12 आणि मग 24 भागेला 12 तुम्हाला माहिती आहे 12 दुणे 24 आणि अशा प्रकारे आपलं 2 हे उत्तर येणार. एवढं सिंपल आहे. म्हणजे इव्हन हे कॅल्क्युलेशन आपल्याला तोंडी करता येते की 5 5 म्हणजे 25, 25 त्रिक 75, 87 मधून 75 गेले, ठीक आहे, की 12 राहतात आणि 24 भागेला 12 म्हणजेच उत्तर 2 येते. बघा आता या उदाहरणामध्ये हे उदाहरण सोडवताना आपल्याला आधी हा ब्रॅकेट सोडून घ्यावा लागेल. हा ब्रॅकेट सोडवण्यासाठी आधी हा ब्रॅकेट सोडवावा लागेल आणि या ब्रॅकेटमधलंही आधी हा जो रेषी कंस आहे, फेनेक्युलम ब्रॅकेट जो आहे, तो आपल्याला आधी सोडवावा लागेल. रेषी कंस किंवा रेघी कंस आधी सोडवणार आपण आणि म्हणून हा महिरपी कंस 5 ब्रॅकेटमध्ये 18 भागेला 8 वजा 5 3, त्याच्यानंतर हे -30, तसेच हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, अधिक 2 गुणेला 10 भागेला 5 असं आहे. त्याच्यामध्ये आधी काय करणार, भागाकार करणार की गुणाकार करणार, तर कंचे भागू बेव म्हणजे आधी भागाकार नंतर गुणाकार, म्हणजे आधी आपण हा भागाकार करून घेणार. त्यामुळे हे 2 गुणेला 10 भागेला 5 म्हणजे किती येतात 2, अशा प्रकारे. त्याच्यानंतर 5 असेच 18 भागेला हा भागाकार येणार 6, ठीक आहे. त्याच्यानंतर -30 हा ब्रॅकेट कंप्लीट, अधिक हा गुणाकार आपण करून घेणार 2 गुणेला 2 4. आता हे सोडवताना हा गुणाकार आपल्याला आधी करून घ्यावा लागेल. 5 गुणेला 6 म्हणजेच हे येणार 6 पंच 30 वजा हे 30, हा ब्रॅकेट कंप्लीट, अधिक 4. मग 30 वजा 30 केल्यानंतर या ब्रॅकेटची किंमत 0 येणार, राहिले फक्त 4. अशा प्रकारे बघा एकदम सिंपल आहे. हे उदाहरणसुद्धा आपल्याला तोंडी करता येते, ठीक आहे. आधी या ब्रॅकेटच्या बाहेरची किंमत काढून ठेवायची आपण इथे, की 10 भागेला 5 2 आणि 2 गुणेला 2 4, 4 येतात हे आपल्याला माहिती होऊन जाते. त्याच्यानंतर 8 मधून 5 गेले 3 राहतात आणि 18ला 3ने भागितल्यानंतर 6 येतात, ठीक आहे. मग हे 6 पंच 30 आणि 30 वजा 30 0, म्हणजे बाहेर आलेले 4च आपलं उत्तर येते. असं सुद्धा आपल्याला करता येते. प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तोंडीसुद्धा हे उदाहरणं करता येतील, ठीक आहे. बघा आता तिसरं उदाहरण आपण सोडवणार. याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा साधा कंस आहे आणि त्याच्या आतमध्ये रेषी कंस आहे. म्हणजे आपल्याला सर्व कंसाचे प्रकार या उदाहरणामध्ये बघायला मिळतात. मग आपण आधी कंसातील कंस सोडवायचे असतात. मग सर्वात आधी आपल्याला
हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2 वजा 2 आणि ते तोंडीच आहे, आपण तोंडीच करणार. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की रेषी कंस म्हणजे हे मायनस साईन कन्सिडर करायचं नाही. म्हणजे ही वजाबाकी करताना -2 असं कॅल्क्युलेशन करायचं नाही. इथे कंस आहे असं कन्सिडर करायचं. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, कुठल्या तरी उदाहरणामध्ये आपण असं बघितलं होतं. मग 2 वजा 2 काय होणार? 0. त्यामुळे याची किंमत 0 झाल्यानंतर इथे फक्त हे 2 राहतात. पुन्हा हे 2 वजा 2 हा ब्रॅकेट काढून टाकला की हे 2 वजा 2 म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये पुन्हा 0 येते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट, मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फक्त हा 2 राहतो आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट काढला की पुन्हा 2 वजा 2 0. म्हणजे याचं उत्तर जे आहे या उदाहरणाचं हे 0 येते. हे आपल्याला तोंडीच करता येतं. आता आपण सोडवून बघू. हा कर्ली ब्रॅकेट आधी सोडवायचा आहे. याचा अर्थ 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 वजा हा जो ब्रॅकेट आहे छोटा हा सोडवायचा. रेषी कंस सोडवतोय आपण. मला हे सांगायचं आहे की रेषी कंस सोडवताना या चिन्हाचा विचार करायचा नाही, हे चिन्ह कंसाच्या बाहेर ठेवायचं. म्हणजे हे 2 + 2 कन्सिडर करूनच हे कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. मग हे 2 असेच ठेवले. कर्ली ब्रॅकेट 2 मायनस साध्या ब्रॅकेटमध्ये हे 2 मायनस आता 2 वजा 2 काय झालं? 0. आणि मग हा छोटा ब्रॅकेट कंप्लीट, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 2 मधून 0 गेलं 2 राहतात. म्हणजे हा कंस जर आपण ओपन केला तर इथे फक्त 2 राहतात आणि अशा प्रकारे हा कंस निघून जाणार. 2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2 मायनस 2 वजा 2 0 होणार. कर्ली ब्रॅकेट निघून जाणार. 2 वजा 0 म्हणजेच 2 आणि हे मायनस साईन आहेच, -2 आणि बरोबर काय येणार मग? 0. अशा प्रकारे आपलं याचं उत्तर काय येते? 0. आणि हे उदाहरण आपल्याला तोंडीसुद्धा करता येते. फक्त इथे तुम्हाला प्रॅक्टिस लागेल. प्रॅक्टिस जर असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला तोंडी करता येतं. ओके. नंतरच्या उदाहरणामध्ये आपल्याला आधी आतला जो ब्रॅकेट आहे साधा ब्रॅकेट 10 वजा 8 तो हा 10 वजा 8 जो कंस आहे साधा ब्रॅकेट हा आपल्याला आधी सोडवावा लागेल. ठीक आहे. आणि तो तोंडी सोडवता येईल आपल्याला. बघा 8 मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण हे जे हा कंस आधी सोडून घेणार आणि हा कंस सोडवल्यानंतर त्याला गुणिला 4 आहेत. हा सर्व हे कॅल्क्युलेशन करणार. मग 8 10 वजा 8 2 राहतात आणि 2 गुणिला 4 म्हणजे 8 राहतात. म्हणजे हे जे आहे सर्व याची किंमत किती आली आपली एकूण? 8. 10 वजा 8 2 आणि हे 2 गुणिला 4 8. त्याच्यानंतर हे मायनस हे साईन असंच ठेवणार आपण. ठीक. त्याच्यानंतर इथे 16/2. ठीक. हा भागाकार पण करून घेणार कारण आता या कर्ली ब्रॅकेटमध्ये हे 8 मायनस आले आणि हे 16/2 आहेत. म्हणजे याच्यामध्ये भागाकार आपल्याला आधी करता येईल. आणि मग हा 16/2 जर केले तर हे येतात 8 अशा प्रकारे. त्याच्यानंतर 8 मायनस 8 वजा 8 0. याचाच अर्थ याचं उत्तर काय येणार आपलं? 8. तोंडीच आहे. 10 वजा 8 2 2 गुणिला 4 8 चले 8 आणि इथे 16/2 म्हणजे 8 आणि हे वजा चिन्ह आहे. 8 वजा 8 0. ठीक आहे. मग राहिले फक्त हे 8 आणि ते 8 आपलं उत्तर आहे. एवढं सिंपल आहे. बघा आता हे उदाहरण सोडवायचे आपल्याला. हे उदाहरण सोडवताना आपल्याला आधी ब्रॅकेटमधले चे सोडून घ्यावे लागतील. म्हणजे हा गुणाकार आपल्याला करून घेता येईल आधी. त्याच्यानंतर हा गुणाकार पण करता येईल आपल्याला. ठीक आहे. आणि हा भागाकार जो आहे हा पण करून ठेवता येईल कारण ह्या कंसाच्या बाहेर आहे. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन आपल्याला आधीच करावे लागतील कारण इथे 12 गुणिला या कंसाचं जरी कॅल्क्युलेशन आलं तरी गुणाकार आणि भागाकार म्हटलं की आपल्याला आधी भागाकार करावा लागतो. त्यामुळे हा भागाकारसुद्धा आपल्याला करून घेता येईल. मग आता बघा शॉर्टमध्ये कसं सोडवायचं कारण आता आपण बरीच उदाहरणं सोडवली. शॉर्टमध्ये तुम्हाला उदाहरण सोडवता येणं जरुरी आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मग आता आपण हा भागाकार करून घेतला तरी चालते. म्हणजे आपण इथे जे आता हे अधोरेखित केलेले आहेत ह्या क्रिया आपण आधी करून घेणार. मग 96/12 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 12 8 96. हा भागाकार 8 येणार. याला गुणेला हे सोडवलं आहे आपण 8 याला गुणेला ब्रॅकेटमध्ये 9/8. ठीक. याला गुणेला आता हे गुणेला न लिहिता डायरेक्ट इथे गुणाकार आहे. आपण हे काटाकाटी केली तरी चालते. तसेच आपण करणार म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये सोडवता येईल. ठीक आहे. इथे चे म्हणजे गुणाकार असतो. बरोबर आहे. मग 3 1 3 3 3 9 चला
4 1 4, 4 2 8, म्हणजे इथे काय राहिलं, हा गुणाकार जर केला तर 3 1 3, अंशामध्ये 3 आणि छेदामध्ये बे 1 बे 2. त्याच्यानंतर इथे भागेला, आता इथे पण चे म्हणजे गुणाकार आहे आणि गुणाकार आहे म्हणून हे 3 3 कॅन्सल आणि हा बे 1 बे, बे 2 4, म्हणजे इथे भागेला काय राहणार 1/2 झालं. त्यानंतर हे 8 तसेच गुणेला, आता 3/2 भागेला 1/2, मग भागेला उलट करून गुणेला करणार आपण. 3/2 याला भागेला म्हणजेच उलट करून गुणेला 2/1. ठीक आहे, 2 2 कॅन्सल, म्हणजे इथे काय येणार 8 गुणेला, इथे छेदामध्ये 1 आहे त्यामुळे सोडून द्या आणि अंशामध्ये 3 येणार आणि 8 3 24. हा काय असेल हे काय असेल आपलं ॲन्सर असेल. ठीक आहे, एवढं सिंपल आहे. हे सुद्धा उदाहरण तुम्हाला तोंडी करता येते. ठीक आहे, चे म्हणजे गुणाकार, मग हे चे, मग इथे गुणेला स्टेप लिहायची, मग एक एक. तर आपण स्टेप आता हळूहळू कमी करतो आहे की जेणेकरून तुम्हाला हे उदाहरणं फास्ट करता यावेत. ठीक, हे ट्रिक्स जर माहिती झाल्या म्हणजे प्रत्येक स्टेपला, नाही तर इथे पहिल्या स्टेपमध्ये हे चे सोडवायचं, मग हे चे सोडवायचं, मग हा भागाकार, तर त्या स्टेप भरपूर होतील. आपल्याला एवढी जागा नसते, एवढा वेळ नसतो, त्यामुळे जेवढं आपल्याला मनात तोंडी सोडवता येईल तेवढं उदाहरण सोडवायचं आणि स्टेप कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे प्रॅक्टिसने साध्य होते. प्रॅक्टिस न करता तुम्ही शॉर्टमध्ये करायचं गेलं तर कुठेतरी चूक होते आणि आपलं उत्तर चुकते. बघा, हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे इथे चे म्हणजे गुणाकार आहे आणि 25%, 25% याचा अर्थ काय होतो, 25% याचा अर्थ होतो 25 भागेला 100. टक्के म्हटलं की त्या संख्येला भागेला 100 घ्यायचे असतात. पर्सेंट आपण म्हणतो. ठीक आहे, पर्सेंट म्हणजे प्रत्येक 100 आला, मग 100 आला 25. ठीक आहे, म्हणजे 100 पैकी 25 म्हणजे 25% असेल तर आपण 25/100 लिहित असतो. हे माहिती असेल तुम्हाला. मग आता बघा, आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. सोडवताना याला आपण आधी लिहून घेणार. हा गुणाकार बरोबर चिन्हाच्या इकडे आहे डावीकडे, त्यामुळे आपल्याला 10x असं सरळ सरळ लिहिता येणार. हा गुणाकार आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर 80 म्हणजे 80 गुणेला चे म्हणजे गुणेला 25% म्हणजेच 25 भागेला 100 अधिक 12 झालं. आता काय करता येईल आपल्याला, इथे दोघांमध्ये गुणेला चिन्ह आहे त्यामुळे इथे आपल्याला काटाकाटी करता येणार. ठीक आहे, मग 25 1 25, 25 चौक 100, पुन्हा 4 1 4, 4 2 8 आणि हे 0 तसंच. ठीक, काय राहिलं मग इथे 10x बरोबर हे 20 गुणेला 1 म्हणजे हे 20च आणि अधिक हे 12. ठीक, मग 10x बरोबर 20 आणि 12 32 आणि म्हणजेच x बरोबर आपल्याला xची किंमत काढायची आहे. बरोबर आहे, मग xची किंमत काढताना हे 32 तसेच राहणार आणि हे 10 याला भागेला जाणार आणि मग x बरोबर 10 भागेला आहे, वर एका घरानंतर डेसिमल देणार 3.2. हे आपलं काय असेल उत्तर असेल. बघा, आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. इथे सुद्धा सर्व प्रकारचे कंस आहेत. कंसामध्ये कंस असल्यामुळे आधी आपण हे कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे, आणि शक्य झालं तर हा कंस पण तोंडी सोडवता येईल. हा ब्रॅकेटपर्यंत सुद्धा आणि हा पूर्ण ब्रॅकेटपर्यंत सुद्धा आपल्याला तोंडी कॅल्क्युलेशन करता येतील. कसे बघा, 11 वजा 5 म्हणजे राहिले 6 आणि 18मधून 6 गेले तर राहिले 12 म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटची किंमत 12 येते. ठीक आहे, मग 12मध्ये हे 13 मिळवलं की हे 25 होतात. ठीक आहे, आणि या 25मध्ये हे 12 मिळवले. ठीक आहे, तर 25 आणि 12. ठीक, की आपल्याला काय होणार, ही पूर्ण ब्रॅकेटची किंमत आपल्याला मिळणार. 25 आणि 10 35, 35 आणि 2 37. तर अशा प्रकारे हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे हा आपल्याला आधी सोडवता येईल आणि त्यानंतर हा ब्रॅकेट 11 वजा 5 हे 6 आपल्याला माहितीच आहेत. ठीक, पण आपण आधी असं पूर्ण सोडू आणि मग नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की तोंडी कसं सोडवायचं. मग आता बघा, हा कंस आहे, हा कंस आपल्याला आधी सोडून घेता येईल. 11 वजा 5 म्हणजे इथे 6 राहतात गुणेला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे 12 आहेतच अधिक कर्ली ब्रॅकेटमध्ये हे 13 अधिक. आता हा ब्रॅकेट मात्र पूर्ण सोडूनच घ्यायचा छोटा.
ठीक आहे. मग 11 इथे मी कर्ली ब्रॅकेट आहे, इथे -11 -5 असं कॅल्क्युलेशन करायचं नाही, हे आधी सांगितलेलंच आहे मी तुम्हाला. इथे काय करणार आपण, आधी हे कॅल्क्युलेशन करणार. 11 - 5, मग 11मधून 5 गेल्यानंतर 6 राहतात आणि 18 - 6 गेल्यानंतर 12, म्हणजे या पूर्ण छोटा हा जो गोल कंस आहे याची किंमत किती आली, 12. आणि अशा प्रकारे हा कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. त्यानंतर 6 गुणिला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 12 प्लस 13 आणि 12 यांची किंमत किती होणार, 25. कर्ली ब्रॅकेट निघून गेला, स्क्वेअर ब्रॅकेट बाकी आहे. आता 6 गुणिला 12 आणि 25 यांची जर बेरीज केली 37 आणि हा गुणाकार करायचा. ठीक आहे. साइन 7 42 हातचे 4 सायत्रिक 18 आणि 4 22 आणि अशा प्रकारे आपलं उत्तर येते 222. मग हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तोंडी करता येतात आपल्याला. 11 - 5 6, 18 - 6 12, 12 + 13 25. ठीक आहे. 25 + 12 37. इथपर्यंत आपलं सर्व कॅल्क्युलेशन 37 आलं आहे. आणि 11 - 5 6. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट 37 गुणिला 6 गुणाकार करता येतो आणि 222 हे उत्तर काढता येते. बघा आता हे उदाहरण बघू. बऱ्याच वेळेला काय होते, विद्यार्थी असे अल्फाबेट्स आले की गोंधळून जातात. ठीक आहे. त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार कसा करायचा, आणि म्हणून आपण मुद्दाम हे उदाहरण घेतलेलं आहे. लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. काय करावं लागेल आपल्याला, आधी या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे 2 ब्रॅकेट दिसतात तुम्हाला, कर्ली ब्रॅकेट आणि हा साधा ब्रॅकेट. आता या कर्ली ब्रॅकेटमध्ये हा साधा ब्रॅकेट आहे. आपण काय करणार, आधी हा साधा ब्रॅकेट सोडवणार. ठीक आहे. बी मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बी मायनस ए प्लस बी मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये बी मायनस. आता लक्ष द्या, या ब्रॅकेटचा जर आपण विचार केला तर हा प्लस बी आहे आणि हा मायनस बी आहे. हा प्लस बी आणि हा मायनस बी कॅन्सल, कारण बी वजा बी दोन्ही बी निघून जाणार, 0 येणार. ठीक आहे. म्हणजे आता इथे मायनस ए राहिलेला आहे फक्त या छोट्या ब्रॅकेटमध्ये, आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह आहे. मग हे मायनस चिन्ह आणि हे मायनस चिन्ह यांचा गुणाकार केला तर मायनस मायनस प्लस, आणि हा होणार ए. आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये अशा प्रकारे बी प्लस ए हेच शिल्लक राहणार, आणि त्याच्या बाहेर 2a आहेच. आता मी काय करणार, हा ब्रॅकेट ओपन करणार, हा ब्रॅकेट ओपन करणार. ठीक आहे. बी मायनस ए प्लस बी मायनस, हा ब्रॅकेट जर ओपन करायचा मला तर या मायनसने आतमध्ये मला गुणावं लागेल, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग या ब्रॅकेटने, या मायनस चिन्हाने या ब्रॅकेटमध्ये गुणल्यानंतर हे मायनस बी होणार. पुन्हा या मायनसने या एला गुणलं तर मायनस ए होणार. हा ब्रॅकेट निघून गेला आणि हे प्लस 2a आहेच, आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट असाच. आता हा ब्रॅकेट मी ओपन करणार. या ब्रॅकेटच्या आधी मायनस साईन आहे, या मायनस साईनने आतमध्ये मी गुणणार आणि त्याला ओपन करणार. बी मायनस, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहेच. बी या मायनसने एला गुणलं मायनस ए, या मायनसने या प्लसला गुणलं मायनस बी, आणि इथे पुन्हा मायनस बी आहे, मायनस ए आहे, अधिक 2a आहे. ठीक. आता परत आपल्याला इथे एक गोष्ट करता येईल. हा प्लस बी ब्रॅकेटच्या आतमधला, हा प्लस बी आणि हा मायनस बी हे कॅन्सल करता येतील. ठीक आहे. आणि आता या मायनस साईनने आपण आतमध्ये गुणणार. बी मायनस, हा हे मायनस गुणिला हे मायनस, मायनस मायनस प्लस ए मायनस मायनस प्लस बी मायनस मायनस प्लस ए मायनस प्लस मायनस 2a. अशा प्रकारे आता आपला सर्व ब्रॅकेट आपले आता काढून टाकले आपण. आता इथे बेरीज करायची. ठीक आहे. बी आणि हा बी काय होणार, 2b, बी प्लस बी 2b, ए प्लस ए 2a, आणि हे काय आहे मायनस 2a. मग पुन्हा हे प्लस 2a आणि हे मायनस 2a कॅन्सल, आणि उत्तर येणार आपलं 2b.
उत्तर काय येणार 2B. तर अशा प्रकारे हे उदाहरणं सोडवताना आणि कंस एकत्र दिलेले असताना थोडंसं स्टेप वाईज सोडवायचं. ठीक आहे. असं जरी असलं तरी आपल्याला इथे सुद्धा हे तोंडी सोडवता येते. ठीक आहे. हे जर मायनस साईन काढले आपल्याला, तुम्हाला जर प्रॅक्टिस केली तुम्ही, तर या स्क्वेअर ब्रॅकेटमधले हे सर्व साईन, ठीक आहे, किंवा सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही एका वेळेसुद्धा करू शकता. म्हणजे सोडवताना ज्या बीने आतमध्ये गुणून घ्यायचं, हा ब्रॅकेट सोडवताना या मायनसने या सर्वांना गुणून घ्यायचं, अशा प्रकारे तुम्हाला सोडवता येईल आणि कमी वेळामध्ये ते उदाहरण. तर इथे प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक चिन्हाचा काळजी करणे आणि ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं, ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणतं, ब्रॅकेट लिहिताना आपली चूक तर होणार नाही ना, ह्या सर्व गोष्टी बघाव्या लागतील. बघा आता या उदाहरणामध्ये आपल्याला स्टारची किंमत काढायची आहे. इथे स्टार असू शकतो, एक्स असू शकतो. ठीक आहे. मग आता इथे स्टारची किंमत काढायची आपल्याला. तर आधी आपण सर्वप्रथम काय करणार, हे 12.1 जे आहे याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करून घेणार. ठीक आहे. मग 50 अपॉन स्टार बरोबर स्टार अपॉन, आता 12.1 व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करताना तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल, 12 आणि 2चा गुणाकार, 12 दुणे 24, 24मध्ये 1 मिळाला 25, म्हणजे हे येणार 25/2 झालं. आता आपण इथे मध्ये बरोबर चिन्ह आहे त्यामुळे यांचा तिरपा गुणाकार करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, स्टार गुणेला स्टार आपल्याला मिळणार स्टारचा वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार 50 गुणेला 25/2. मग पुन्हा मला भाग देता येतो इथे गुणाकार असल्यामुळे, बे 1 बे आणि बे 25. ठीक, म्हणजेच स्टारचा वर्ग बरोबर 25 गुणेला 25 म्हणजे मला काय मिळालं 25चा वर्ग, म्हणजेच मला स्टार बरोबर काय मिळणार 25. स्टारचा वर्ग बरोबर 25चा वर्ग, याचा अर्थ स्टार बरोबर 25 आणि म्हणून माझं उत्तर काय येणार स्टार बरोबर 25. बघा आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. दिसायला सिंपल दिसते पण अशा उदाहरणामध्ये बऱ्याच वेळेला चुका होतात. मग आता बघा आपल्याला आधी हा गुणाकार करून घेता येईल. या गुणाकार जे आहे या गुणाकाराला भागेला हा ब्रॅकेट आहे. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट पण सोडवता येईल. तर आधी आपण हा गुणाकार जो आहे ठीक आहे हा आपण शॉर्ट करून घेणार. बघा बे दुणे 4 बे त्रिक 6 आणि हे 3 3 कॅन्सल, 3 1 3 3 1 3 म्हणजे इथे काय राहिलं 2/5 भागेला. आता इथे अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणजे इथे आपल्याला लसावी काढावं लागेल. लसावी कसा काढायचा अपूर्णांकाचा बेरीज करताना हे आपण शिकलेलो आहे आणि त्यामुळे या दोघांचा आपण गुणाकार करणार. ठीक आहे. 5 नम 45 इथे लिहिले. 45 इथे लिहिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 9 गुणेला किती 45, तर 9 गुणेला 5 45 आणि 5 गुणेला किती म्हणजे 45 तर 9. मग या 5ने वर गुणणार. ठीक आहे. मग 5 चौक किती होणार 20, मग 20 प्लस या 9ने वर 3ला गुणणार 9 त्रिक 27 अशा प्रकारे. किंवा मग तुम्हाला तिरपा गुणाकार करून सुद्धा करता येईल. ठीक आहे. आता काय करता येईल आपल्याला बघा 2/5 भागेला 20 आणि 27 यांची बेरीज करून घ्यायची सरळ सरळ. हा नया ब्रॅकेट काढून टाकायचा. ठीक आहे. तर 20 आणि 20 40 आणि 7 47 होणार अपॉन 45. आता इथे भागेला आहे मग भागेला याचाच अर्थ उलट करून गुणेला 2/5 भागेला उलट करून गुणेला 45 अपॉन 47. मग आता हा भाग तोडता येईल आपल्याला. 5 1 5 5 9 45 आणि 9 दुणे 18 आणि छेदामध्ये 47 हे आपला ॲन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट गणिताच्या व्हिडिओमध्ये यापेक्षा हायर लेवलचे उदाहरणं बघणार आहे आणि ते उदाहरणं सोडवल्यानंतर तुम्हाला रे कंचे भागुवेव म्हणजेच व्ही बॉडमास यावरचे उदाहरणं सोडवण्यात काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे. याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच शेअर करा, मित्रांना सांगा, लाईक करा. काही अडचणी असतील किंवा काही तुम्हाला विशेष टॉपिक सुचवायचा असेल तर तसं कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सुचवा. ठीक आहे. त्या सूचनांचं निश्चितच स्वागत असेल आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका.